यमुना तीरवनचारी यमुना तीरवनचारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन व्रज जनरंजना यमुना तीरवनचारी हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 जय जय प्रभुपाद जय जय प्रभुपाद गौर प्रेमानंदे श्री हरिनाम संकीर्तन यज्ञ की ऐसे भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपाद की। हरे कृष्ण। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध पहिला, मराठीतनं बोलायचं। श्रीमद् भागवतम सर्वांना ऐकू येत आहे माग? स्कंध पहिला अध्याय दुसरा त्याच्यातला 17वा श्लोक। तुम्ही इथे असं म्हणता का एक मागोमाग एक? शृण्वतां स्वकथः कृष्णः पुण्यश्रवण कीर्तनः हृद्यन्तस्थो ह्यभद्राणि विधुनोति सुहृत्सताम्। शृण्वतां स्वकथः कृष्णः पुण्यश्रवण कीर्तनः हृद्यन्तस्थो ह्यभद्राणि
विधुनोति सुहृत्सताम् शृण्वतां स्वकथः कृष्ण पुण्यश्रवणकीर्तनः हृद्यन्तस्थो भद्राणि विधुनोति सुहृत्सताम् शृण्वतां स्वकथः कृष्णः पुण्यश्रवणकीर्तनः हृद्यन्तस्थो भद्राणि विधुनोति सुहृत्सताम् शृण्वतां स्वकथः कृष्णः पुण्यश्रवणकीर्तनः हृद्यन्तस्थो भद्राणि विधुनोति सुहृत्सताम्। माताजी शृण्वतां स्वकथः कृष्णः पुण्यश्रवणकीर्तनः हृद्यन्तस्थो भद्राणि विधुनोति सुहृत्सताम्। शृण्वतां ऐकणाऱ्याच्या ज्याने ऐकण्यामध्ये रुची निर्माण केली आहे। स्वकथा त्यांच्या स्वतःच्या कथा। कृष्ण भगवान श्री कृष्ण पुण्यश्रवण कीर्तन ज्यांचे श्रवण आणि कीर्तन पुण्यप्रद आहे। हृदि अंतःस्थ आपल्या हृदयात ही निश्चित अभद्राणी भौतिक शुभेच्छा विधुनोति स्वच्छ करतो सुहृत हितचिंतक सताम सत्य बोलणाऱ्या। भाषांतर आणि तात्पर्य कृपा कृष्णमूर्ती श्रील प्रभुपाद द्वारा। श्रील प्रभुपाद की जय। अंतर्यामी परमात्मा असणारे आणि सत्यवादी भक्तांचे हितचिंतक असणारे पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण दिव्य संदेश श्रवण करू इच्छिणाऱ्या भक्तांच्या हृदयातून सर्व प्रकारच्या भौतिक भोगेच्छा धुवून टाकतात। अशा संदेशाचे म्हणजेच कथांचे योग्य श्रवण कीर्तन पावन करणारे असते। तात्पर्य भगवान श्रीकृष्णांचे संदेश किंवा उपदेश हे भगवंतांहून भिन्न नाहीत, म्हणून जेव्हा अपराधरहित होऊन भगवंतांविषयी कीर्तन केले जाते तेव्हा भगवान श्रीकृष्ण शब्द रूपाने तिथे उपस्थित असतात। श्री चैतन्य महाप्रभू आपल्या श्री शिक्षाष्टकात स्पष्टपणे घोषित करतात की भगवंतांच्या पवित्र नावात भगवंतांच्या सर्व निजशक्ती एकवटलेल्या आहेत आणि त्यांनी आपल्या असंख्य नावांमध्ये तीच शक्ती प्रदान केली आहे। नामोच्चारणाच्या समयाविषयी कोणतीही कडक प्रतिबंध नाही। कोणीही आपल्या सोयीनुसार त्यांच्या पवित्र नावाचे आदराने आणि एकाग्रतेने कीर्तन किंवा उच्चारण करू शकतो। भगवंत आपल्यावर इतकी दया करतात की ते आपल्या समोर दिव्य ध्वनीच्या रूपाने स्वतः उपस्थित असतात। दुर्दैवाने आपल्याला भगवंतांच्या नावाचे आणि लीलांचे श्रवण आणि कीर्तन करण्यात रुची नाही। भगवंतांच्या पवित्र नामांचे आणि लीलांचे श्रवण कीर्तन याविषयी रुची विकसित करण्याविषयी आम्ही आधीच चर्चा केली आहे। अशी रुची भगवंतांच्या शुद्ध भक्तांच्या सेवेच्या माध्यमातून विकसित होत असते। भगवंत अन्योन्य रीतीने आपल्या भक्तांना उत्तर देतात। जेव्हा भगवंत पाहतात
की आपला भक्त पूर्णपणे प्रामाणिक असल्यामुळे आपल्या दिव्य सेवेत तत्पर आहे आणि म्हणून आपल्या कथांचे श्रवण करण्यास तो उत्कंठित आहे, तेव्हा ते आपल्या भक्ताच्या अंतःकरणात अशी प्रेरणा देतात की ज्या योगाने भक्त सहजरीतीने त्यांच्याकडे परत जाऊ शकतो. आपण जितके उत्सुक आहोत त्यापेक्षाही भगवंत आपल्याला धामाकडे परत नेण्यास अधिक उत्सुक आहेत. बहुतेक जण भगवतधामी परत जाण्याची इच्छा करतच नाहीत. फार थोड्या माणसांना भगवतधामात जाण्याची इच्छा असते. ज्याला भगवतधामी जाण्याची इच्छा आहे त्याला भगवान श्रीकृष्ण सर्व प्रकारे सहाय्य करतात. मनुष्य सर्व पापांपासून मुक्त झाल्याशिवाय भगवतधामात प्रवेश करू शकत नाही. भौतिक पाप म्हणजे भौतिक प्रकृतीवर स्वामित्व गाजवण्याचा आपल्या इच्छांचा परिणाम आहे. अशा इच्छातून सुटका होणे फार कठीण आहे. स्त्री आणि संपत्ती या गोष्टी भक्तांना भक्ती मार्गात प्रगती करण्यासाठी फार मोठे अडथळे आहेत. भक्ती मार्गातील अनेक उन्नत जन अशा प्रलोभनांना बळी पडतात आणि भक्ती मार्गातून विमुख होतात. परंतु जेव्हा स्वतः भगवंत मनुष्याला सहाय्य करतात तेव्हा भगवंतांच्या कृपेने सर्व क्रिया सुलभ होतात. स्त्रिया आणि संपत्ती म्हणजे तर स्त्रियांनी इथे पुरुष आणि संपत्ती असा विचार करते. हे परलिंगी व्यक्ती आणि संपत्ती यांच्या संबंधाने मनुष्य अशांत होतो. ही गोष्ट विस्मयकारक नाही, कारण सर्व जीव अनादी काळापासून जवळजवळ स्मृत्यातीत काळापासून अशा गोष्टींशी संबंधित आहेत आणि अशा अस्वाभाविक प्रकृतीपासून सुधारण्याला वेळ लागतो. याला अंडरलाईन केलंय इकडे ज्यांनी कोणी भागवतो माते. परत वाचतो ती वाक्य. स्त्रिया आणि संपत्ती यांच्या संबंधाने मनुष्य अशांत होतो. ही गोष्ट विस्मयकारक नाही, कारण सर्व जीव अनादी काळापासून जवळजवळ स्मृत्यातीत काळापासून अशा गोष्टींशी संबंधित आहेत आणि अशा अस्वाभाविक प्रकृतीपासून सुधारायला वेळ लागतो. तथापि मनुष्य जर भगवंतांचे दिव्य यश श्रवण करण्यास निमग्न असेल तर त्याला क्रमशः आपल्या वास्तविक स्थितीची जाणीव होते. भगवंतांच्या आशीर्वादाने असा भक्त त्रासदायक स्थितीतून स्वतःला वाचवण्यासाठी पुरेसे बळ प्राप्त करतो. भगवंतांच्या आशीर्वादाने असा भक्त अशा त्रासदायक स्थितीतून स्वतःला वाचवण्यासाठी पुरेसे बळ प्राप्त करतो आणि हळूहळू सर्व प्रकारच्या त्रासदायक गोष्टी त्याच्या मनातून निघून जातात. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमो कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. तर उपस्थित सर्व भक्त, माझे गुरुबंधू, माझ्या गुरुभगिनी यांच्या चरणांना मी नम्रपणे प्रणाम अर्पण करतो आणि मग आपण सुरुवात करूया.
तर हे ऍक्च्युली श्लोक आहेत ना, ही एक पूर्ण सिरीज आहे. आणि जर तुम्ही प्रभुपादांचं एक धर्म नावाचं पुस्तक आहे, तुम्ही बघितलंय का? धर्म म्हणून पूर्वी पब्लिश झालेलं पुस्तक होतं. एक तुमच्या पलीकडे इकडनंच सुरुवात आहे ती, हाच इथनंच सुरुवात आहे. नाही, शुश्रूषो शब्द झालंच आहे ना, इथपासून सुरुवात. मागच्या श्लोकापासून, म्हणजे 16, 17, 18 ही पूर्ण एक सिरीज आहे श्लोकांची. त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये भक्तीची सुरुवात कशी होते आणि मग तो सगळं कसं काय संपन्न करू शकतो. म्हणजे हे इनफॅक्ट हे जे श्लोक आहेत 16 पासनं 21 पर्यंत, 16 ते 21 हे जे श्लोक आहेत ना, हे सगळे श्लोक म्हणजे एक सूत्र आहे कोणालाही, म्हणजे प्रत्येक माणसाला हे सगळे श्लोक माहितीच पाहिजे. म्हणजे किंबहुना रोज सकाळी उठून पण सगळे श्लोक म्हणायला हरकत नाही, कारण यात सगळं सार दिलेलं आहे आपल्या भक्तीचं जे काय ते शुश्रूषो शब्द धनस्यापासून. आणि हा श्लोक आहे शृण्वतम स्वकथा कृष्ण पुण्य श्रवण कीर्तना हृदयंतस्थो हि अबधराणी विधुनोती सुरुत्सता. तर हा शृण्वतम हे जे आहे ना, शृण्वतम याचं भाषांतर काय केलंय बघा इथे. ज्याने ऐकण्यामध्ये रुची निर्माण केली आहे अशा ऐकणाऱ्या व्यक्तीला, म्हणजे नुसतं ऐकणं नाही, ऐकण्यामध्ये आतुरता निर्माण करून ऐकणं, ही सर्वात पहिली गोष्ट आहे. तुम्हाला माहिती असेल की स्वामी प्रभुपादांना जेव्हा आता प्रभूजी सांगत होते, आपण प्रयागला सगळे यावेळेला कुंभमेळ्याला गेले होते. तुम्हाला माहिती आहे प्रयागला सर्वात मोठी कुठली गोष्ट झाली आपल्या इस्कॉनसाठी अशी, तुम्हाला एखाद्या वेळेस माहित नसेल. प्रयागमध्ये प्रभुपादांची दीक्षा झाली पहिली, आणि ती जागा प्रयागमध्ये अजूनही आहे. तिकडे आता एक हॉटेल बांधलंय मोठं, तिथे गौडे मठची भाड्याने जागा होती. विचार करा तुम्ही, 1931 साली हा पण आपला हॉल भाड्याने घेतला असेल ना का स्वतःच आहे? अरे वा. पण 1931 साली तिथे इस्कॉनची म्हणजे गौडे मठची जागा नव्हती प्रयागमध्ये, एक भाड्याने जागा घेतलेली होती. आणि त्याच्या बाजूला प्रभुपाद एक फार्मसीचं दुकान चालवायचं. तिथे आता एक कोऑपरेटिव्ह बँक आहे, आणि त्या कोऑपरेटिव्ह बँकच्या वरती एक असा मजला आहे पूर्ण, तो सगळीकडनं असं पूर्ण लाकडी खिडक्यांनी आणि दरवाजांनी असा फेकलेला आहे, आणि तो अजूनही बंद आहे, तो त्यांनी उघडला नाहीये. तिथे प्रभुपाद राहायचे. आणि हे जे लोक आहेत, जे आपले भक्त, त्यांनी रजिस्ट्रेशन असतं की नाही प्रत्येक प्रॉपर्टीचं, तसं रजिस्ट्रेशनचा रेकॉर्ड बघत म्हणजे त्या कोऑपरेटिव्ह बँकेच्या आधी जमीन कोणी घेतली होती, त्याच्या आधी कोणी घेतली, असं करत त्यांना तिथे अभयचरणारविंद डे, अभयचरण डेचं त्यांना नाव सापडलं रजिस्ट्रेशन रेकॉर्ड. तिथे प्रभुपादांचं घर आहे प्रयागमध्ये, आणि तिथे प्रभुपादांची दीक्षा झाली. पण प्रभुपादांच्या दीक्षेबद्दल आता मी का सांगतोय, त्याचा या श्लोकाशी काही संबंध आहे की जेव्हा भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांना काही संन्यासी भक्तांनी सांगितलं की हा अभयचरण म्हणून एक मुलगा आहे, आता आपल्या प्रवचनांमध्ये येतो, आता आपल्या याच्या संस्थेमध्ये येतो, याची दीक्षा आहे, दीक्षा करायची, दीक्षा द्यायची का? आता त्यावेळेला डायरेक्ट गुरुलाच विचारायचे. आता आजकाल कसं असतं, दीक्षा म्हटल्यानंतर मग तुमचा काउन्सिलर असतो किंवा जो कोणी असतं, तर ते विचार करतात किंवा दीक्षा दिली पाहिजे की नाही, खरंच व्यक्तीला भक्तीमध्ये इंटरेस्ट आहे का. एकदा राधानाथ स्वामी महाराज म्हणले होते, तुमच्यापैकी कोण राधानाथ स्वामी महाराजांची दीक्षा घेतलेली आहे? राधानाथ स्वामी महाराज एकदा म्हणाले होते की जोपर्यंत व्यक्तीला आध्यात्मिक प्रगती करण्याची ज्वलंत इच्छा नाहीये तोपर्यंत मी दीक्षा देणार नाही. असं म्हणले होते. मलाही अजून नाहीये प्रत्यक्ष, म्हणजे ज्वलंत इच्छा करा म्हटलं तर. मग महाराज म्हणले होते ज्वलंत इच्छा जोपर्यंत नाही तोपर्यंत. आता तुम्ही सगळे विचार कराल की अरे कसं कळणार बाबा मला मनात ज्वलंत इच्छा आहे का नाही. त्याचं उदाहरण इथे सांगितलं. म्हणून मी
इथेच हा संबंध सांगतोय की प्रभुपाद दीक्षेबद्दलचा काय संबंध आहे, की त्यावेळेला सिद्धांत सरस्वती ठाकूरांना विचारलं की या अभयचरणाला दीक्षा द्यायची का, तर त्यांनी काय उत्तर दिलं असेल. ते म्हणले की हो, दिली पाहिजे, कारण ह्याला ना ऐकायला खूप आवडतं. मी एक नोटीस केलंय की ह्याला ऐकायला खूप आवडतं, बस, बाकी काही पॅरामीटर नाही. खूप सेवा करतोय, खूप प्रचारामध्ये काम करतोय, असं काही नाही. फक्त म्हणलं ह्याला ना ऐकायला खूप आवडतं, म्हणून मी दीक्षा द्यायला तयार. म्हणजे विचार करा तुम्ही की काय, म्हणजे आपल्या हृदयातल्या आध्यात्मिक उन्नतीची ज्वलंत इच्छा प्रकट करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे ऐकायला आतुर असणं, बस, दुसरं काही नाही. म्हणजे ना कलियुगामध्ये ना कसं सगळं सोपं करून टाकलंय भगवंतांनी. हे काही कठीण आहे का की कुठे काही ऐकायचं आहे. आता इथं मोहनचंद्र प्रभू सांगत होते इतिहासाबद्दल. शिवाजी महाराजांना रामदास स्वामींनी एक लिहिलेलं पत्र आहे, अतिशय महत्वाचं. त्याच्यात ते 3 गोष्टी सांगतात आणि शिवाजी महाराजांनी या 3 गोष्टींचं आपल्या आयुष्यामध्ये तंतोतंत आचरण केलं. तंतोतंत म्हणजे तुम्हाला ते काय सगळ्यांना माहिती असेल, सगळ्यांनी ऐकलंही असेल, तुम्ही सगळे महाराष्ट्रातले राहणारे आहात. रामदास स्वामी म्हणतात, पहिले हरिकथा निरूपण, दुसरे राजकारण आणि तिसरे सावधपण. भक्तीचा मार्ग पण हाच आहे, काही वेगळा नाही याच्यापासून. प्रभुपाद सांगतात की तात्पर्यामध्ये की स्त्रिया आणि संपत्ती यांच्या संबंधांमुळे मोठे मोठे प्रगत भक्त आहेत ते सुद्धा मागे पडलेत. असं का होतं? सावधपण नाही. सावध असलं पाहिजे माणसाने. शिवाजी महाराज त्यांच्या आयुष्यात अतिशय सावध. परवाच मी एक गोष्ट ऐकली, आता रवी सांगत होते म्हणून थोडंसं मला एकदा आठवतंय की एक शिवाजी महाराज रायगडावर असताना एक व्यक्ती, नाही रायगडावर नव्हते, राजगडावर होते, आणि एक व्यक्ती येतो शिवाजी महाराजांकडे. तो म्हणतो, शाहिस्ते खान पुण्यामध्ये येऊन बसलाय, माझ्याकडे एक प्लॅन आहे की कसं आपण शाहिस्ते खानाला बाहेर काढू शकू, तुमच्याशी मला डिस्कस करायचं आहे. तुम्हाला काय वाटतं शिवाजी महाराजांनी काय केलं असेल? मग शिवाजी महाराज म्हटले की सांगा ना, काय तुमचं ऐकून घ्यायला तयार आहे, काय तुमच्या मनात सांगा. मग तो म्हणतो की नाही, मला एकांतात सांगायचं आहे, या सगळ्यांच्या समोर सांगायचं नाही. आता सावधपण. तर एकांतात तो माणूस काही करू शकतो, तो कोण आहे माहित नाही, कोणाकडनं आलाय माहित नाही. एखादा राजा असेल बेसावध, अरे ठीक आहे सर, एकांत, चला तू सांग मला काय. शिवाजी महाराज म्हटलं, ही सगळी आपलीच माणसं आहेत, सांगा, काही हरकत नाही. त्याने काही सांगितलं मनातला विचार. शिवाजी महाराजांनी काय उत्तर दिलं? ते म्हणजे नाही, आमचा असा काहीच प्लॅन नाही सध्या. सगळा हाच प्लॅन चालू आहे डोक्यात की शाहिस्तेला कसं बाहेर काढायचं. शिवाजी त्याला म्हणतात की नाही, आमचा असं सध्या काही प्लॅन नाही, सॉरी, ठीक आहे, तुम्ही सांगितलं, आम्हाला आनंद झाला, निघून गेला तो. कारण काय माहिती, शिवाजी मला सांगेल की हो बरोबर तुम्ही सांगितलं आम्हाला, आमचा पण असा काहीतरी प्लॅन होता. तो लगेच जाऊन सांगणार तिकडे की यांचा असा प्लॅन आहे, मी यांना विचारलंय. सावधपण. पण पहिलं काय आहे? पहिलं हरिकथा निरूपण आणि मग राजकारण. जोपर्यंत राजकारणाचा पाया हरिकथा निरूपण नाहीये, तोपर्यंत ते सर्व राजकारण हे इंद्रिय भोगा करता आणि स्वतःच्या ऐहिक इच्छांची पूर्ती करण्याकरताच होणार. म्हणून परवा मी एक लेक्चर ऐकत होतो, यात पण त्या व्यक्तीने खूप स्पष्टपणे सांगितलं. ते म्हणले, राजा आणि राजकीय नेता याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. राजकीय नेत्याचं राजकारण आणि राजाचं राजकारण याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. काय? एकीकडे पाया आहे हरिकथा निरूपण, पाया आहे हरिकथा निरूपण. तुम्हाला माहिती आहे, एक मला आता आठवली गोष्ट म्हणून सांगतो.
की आता आपण जगन्नाथपुरीमध्ये बघतो चैतन्य महाप्रभूंचे एक खूप मोठे अनुयायी जगन्नाथपुरीमध्ये ते होते महाराज प्रताप रुद्र. आता चैतन्य चरितामृत त्याबद्दल वर्णन आहे खूप छान. आणि त्यावेळेला ओरिसा हा प्रांत एवढा मोठा होता की ओरिसाला डायरेक्ट बॉर्डर खालती कर्नाटकच होतं, म्हणजे आंध्र प्रदेश वगैरे असा काही प्रकारच नाही. आता पण ज्यापैकी तर बरेच जण आजकाल तर सगळे आपण विमानाने जातो, पण जर तुम्ही कधी एक माझ्या मते पुष्पक एक्सप्रेस नाव आहे का त्याचं, काय नाव आहे त्या गाडीचं, पुष्पक एक्सप्रेस ना, जी मुंबईहून जाते जगन्नाथपुरीला, भुवनेश्वरला जाते. कोणार्क एक्सप्रेस का, सॉरी पुष्पक नाही, कोणार्क एक्सप्रेस. तर जी कोणार्क एक्सप्रेस आहे ना ती अशी पूर्ण महाराष्ट्रातनं कर्नाटक, कर्नाटकातनं आंध्र प्रदेशातनं ओरिसा अशी पूर्ण, म्हणजे ते 2 दिवसाचं काम असतं पूर्ण. आम्ही पूर्वी जायचो जगन्नाथपुरीला, एकदा बसलं गाडीमध्ये की 2 दिवस गाडी, 3 दिवस गाडीतच, अंघोळ सगळं 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 मला आठवतंय. आजकाल डायरेक्ट आपण तो ते राहिला नाही प्रकार. पण त्यामुळे भौगोलिक परिस्थिती माणसाला कळते आणि तुम्हाला लिपीतला फरक जाणवतो असा, म्हणजे तुम्हाला ती मराठी भाषा, मग त्या मराठी भाषेतलंच थोडीशी कनेक्टेड असलेली कर्नाटकची लिपी, आणि मग कर्नाटकच्या लिपीला थोडी कनेक्टेड असलेली ती तेलुगू भाषा, आणि मग ती तेलुगूला कनेक्टेड असलेली ती ओरिसा भाषा, असे ते तुम्हाला एक प्रकार दिसतात. तो एक तुम्हाला फ्लो बघायला मिळतो छान तसा तिथे, एक भौगोलिक तुम्हाला एक बॅकग्राऊंड असते. तर हे महाराज प्रतापरुद्रची बॉर्डर होती कर्नाटक, आणि कर्नाटकमध्ये खूप मोठा राजा होता, त्याचं नाव कृष्णदेवराय. तुम्हाला तेनाली रामाच्या गोष्टी लहानपणी ऐकल्या असतील. तर हे प्रतापरुद्र आणि कृष्णदेवराय हे दोघांचं, कारण ते राजे होते आणि मध्ये फक्त एकच बॉर्डर. मग कधी कृष्णदेवराय तिकडे आक्रमण करायचे आणि त्यांच्यातला थोडा भाग घ्यायचे, कधी प्रतापरुद्र इकडे आक्रमण करून कर्नाटकातला भाग घ्यायचे. दोघेही वैष्णव राजे. ते एकदा प्रतापरुद्र महाराजांनी कर्नाटकावर आक्रमण करायचं ठरवलं, तर तेव्हा इतिहासात नोंद सापडते की त्यांनी का गुप्तहेरला बोलवलं आणि म्हणे जरा सांग मला कृष्णदेवरायाबद्दल काहीतरी, त्याबद्दल मला ऐकून घ्यायचं. आणि गुप्तहेर सांगतो की हा कृष्णदेवराय सकाळी उठतो, त्याला सोन्याच्या परातीमध्ये जे भाट असतात ते तुपात त्याचं प्रतिबिंब बघतात, मग तो आंघोळ करतो, मग तो गायत्री वंदन करतो, आणि मग तो 1 तास 2 तास भागवतम ऐकतो कृष्णदेवराय, आणि हे सगळे प्रतापरुद्र महाराज ऐकतात. मग तो 1 घडा दूध पितो वगैरे, असं काय 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 काय, म्हणजे स्नान वगैरे करतो वगैरे, अशा सगळ्या गोष्टी. ते नोंद काय, तर 2 तास भागवतम ऐकतो. तुम्हाला माहिती झाशीची राणी, झाशीची राणी ती विधवा होती ना बिचारी, तर तिचा एक नित्य नियम होता. तुम्हाला माहितीये का की चैतन्य महाप्रभूंची जी पत्नी होती विष्णुप्रिया, तिचा एक नित्य नियम असायचा. काय असायचा की ती सकाळी भाताचं शीत असं उचलून त्याच्यावर हरे कृष्ण महामंत्र म्हणायची आणि मग ते साईडला ठेवायची, आणि असं करत 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 पूर्ण तिच्या 16 माळा काय ज्या कुठल्या माळा करत असतील तेवढ्या कंप्लीट झाल्या, तेवढाच भात फक्त शिजवून खायचा बस. असं झाशीची राणी पण करायची. भाताचं एक शीत घ्यायचं, त्याच्यावर राम लिहायचं. तर शीतावर राम लिहिणं किती कठीण आहे, मग तो साईडला ठेवायचं. मग दुसरं शीत घ्यायचं, राम ठेवायचं, बाजूला ठेवायचं. मग तेवढं अन्न करायचं, त्याच्यातलं थोडंसं माशांना खायला घालायचं, आणि मग ते आपण खायचं. इतिहासात नोंद आहे. थोडक्यात सांगायचं काय की राजा आणि राजकीय नेता यांच्या राजकारणात फरक आहे. राजाचं राजकारण याचा पाया काय काय, हरिकथा निरूपण. पहिले हरिकथा निरूपण. म्हणून तुम्ही जर एक भक्ती विकास महाराजांचं बिगिनर्स गाईड फॉर कृष्ण कॉन्शियसनेस म्हणून पुस्तक आहे, बघितलंय कोणी, प्लीज वाचा ते पुस्तक. अतिशय सुंदर पुस्तक आहे. त्याच्यात प्रभुपादांचं पत्र आहे जे प्रभुपादांनी इंदिरा गांधीला पाठवलं. त्याच्यात प्रभुपाद सांगतात की माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की आपलं जे कॅबिनेट आहे, पार्लमेंट आहे, लोकसभेमध्ये रोज सकाळी 1 तास भागवतम झालं पाहिजे सर्वांनी. आणि मग तुम्हाला काय हवं ते करा, भांडाभांडी करा, दगड फेका, माईक फेका, काय हवं ते करा. पण पहिलं 1 तास भागवतम ऐकत का,
कारण पाया काय तुमचा, तुमच्या राजकारणाचा पाया काय? पाया असला पाहिजे हरिकथा निरूपण. म्हणजे परमेश्वराने कसं राज्य केलं, रामाने कसं राज्य केलं, ते जनतेच्या भल्याकरता कसं असलं पाहिजे, असं राजकारण असलं पाहिजे. ते राजकारण हे केवळ जनतेच्या प्रगती करताच असलं पाहिजे, जनतेच्या समृद्धी, आणि केवळ त्यांची भौतिक प्रगती नाही बरं का, त्यांची आध्यात्मिक प्रगती सुद्धा. म्हणून चाणक्य पंडित त्यांच्या एका ह्याच्यात नोटमध्ये सांगतात की राजाने काय केलं पाहिजे, म्हणजे राजाने, अमात्य म्हणजे जो कोणी मिनिस्टर आहे, अमात्याचं एक कार्य काय आहे, तर अमात्याने रोज शहरामध्ये फेरफटका करून कोणी नवीन साधू किंवा गोसावी आलाय का त्याची नोंद करायची. मग त्या गोसाव्याला संदेश पाठवून दरबारात बोलवायचं, त्याची पूर्ण शहानिशा करायची की असाच कोणी भोंदी गोसावी आहे का, अशा कुठल्या तरी मार्गामुळे झालाय आपला, का खरोखर आध्यात्मिक प्रगतीमध्ये उन्नती करण्याची इच्छा आहे म्हणून गोसावी झालाय. आणि सगळी शहानिशा करून झाली आणि पटलं की हा गोसावी खरोखर आध्यात्मिक व्यक्ती आहे, मग तो कुठल्याही मार्गात असो बरं का, मग तो अद्वैतवादी असो किंवा भक्ती मार्गाचा असो किंवा त्याच्याशी काही संबंध नाही, पण त्यांच्या हृदयामध्ये आध्यात्मिक प्रगती हा एकमेव उद्देश आहे का नाही, जर असेल तर ठीक आहे, तू आमच्या राज्यात राहू शकतोस, तर त्याच क्षणी बाहेर, आमच्या राज्यात नको, तुला भोंदूगिरी करायची, बाकी काय करायचे आमच्या राज्यात नको, पहिलं बाहेर. हे कोणाचं कर्तव्य आहे? अमात्याचं, म्हणजे राजाचं कर्तव्य. हे चाणक्य पंडित सांगतात त्यांच्या नीतिशास्त्रामध्ये. बघा म्हणजे किती महत्व या गोष्टीला. आता असं काही कंट्रोल आहे का? आता सोडा, किती वर्षांपासून असं काही कंट्रोल आहे का? म्हणून हा बिझनेस बनतो. मग आध्यात्मिक मार्ग काय बनतो? बिझनेस बनतो. तुकारामांचं ते वाक्य तुम्ही त्याच्या चित्रपटात पण आहे, भिक्षा पात्र अवलंबिणे अहो जळो जिणे लाजिरवाणे, ऐसियाची नारायणे उपेक्षिणे सर्वदा. जो देवाच्या नावावर भिक्षा मागून बिझनेस करतो ना, ऐसियाची नारायणे उपेक्षिणे सर्वदा, तो इतरांना काही नारायण देणार, त्याला नारायण सोडून गेलाय व्यक्तीला. त्यामुळे पहिले हरिकथा निरूपण आणि मग दुसरे राजकारण, आणि मग नॅचरली तिसरं जातो सावध पण येतच. सावध जसं आता बघा सगळीकडे कसा ह्याचा हे असतो. आता माझी आणि माझ्या मित्रांबरोबर चर्चा चालली होती की सध्या भारताने पाकिस्तानवर आक्रमण करायचं का नाही करायचं, आणि खूप मोठ्या याचा समाजाचा असा एक कल आहे किंवा करून टाका आक्रमण, सगळं संपवून टाका. आणि खूप मोठा असा एक समाज आहे बौद्धिक, जे म्हणतात की आपण यामध्ये फसणार, आपण जर युद्ध केलं त्याच्यामध्ये आपण फसणार, आणि त्याच्यात खूप आर्थिक हानी होईल, मनुष्याची हानी होईल, अजूनही काही गोष्टी होतील, नकोच करायला. मग आता काय केलं पाहिजे? आता प्रश्न पडला. मग आधी हरिकथा निरूपण. मग हरिकथेमध्ये काय उल्लेख येतो बाबा, म्हणजे माझ्या डोक्यामध्ये हा विचार आला, आणि माझं चुकत असेल तर तुम्ही मला प्लीज हात वरती करून सांगा की तुम्ही चुकताय बरोबर. आज आपल्या इथे एक कथा आहे, अमरीश महाराज यांची कथा. ते अमरीश महाराज एका ठिकाणी उपवासाला बसले होते, व्रत करत होते. 1 वर्षाचं एकादशीचं व्रत. काय त्याचं नाव तुला आठवतं प्रश्न? 1 वर्ष एकादशीचं कुठलं एक व्रत त्यांनी केलं होतं, पण त्याला काहीतरी नाव आहे, त्या पुस्तकात त्याचा उल्लेख आहे, मला आठवत नाही. आणि मग ते व्रत सोडकी जेव्हा तयारी आली तेव्हा तिथे दुर्वास मुनी नावाचे खूप मोठे हे आले, आणि मग ते म्हणले आता राजाने आदरातिथ्य केलं, त्याला आगमन केलं दुर्वास मुनींना. दुर्वास मुनी म्हणले मी आधी आंघोळ करतो नदीमध्ये आणि मग येतो, आणि आंघोळीला गेले. आता ते मुनी आहेत, ते गेले पाण्याच्या आतमध्ये आणि बसले ध्यानस्थ, ध्यानमग्न झाले आणि विसरून गेले. आणि इथे ते व्रत सोडण्याची वेळ
ती जाऊ लागली. मग अमरश मुनीने काय केलं, ब्राह्मणांना बोलवलं. ते म्हणतात काय करायचं, व्रत तोडायचं पाहिजे. ह्यांना आपले मोठे अतिथी देवो भव, हे आपले अतिथी आहेत. बरोबर या एकादशी तिथीला, द्वादशी तिथीला अतिथी आले आणि आता नेमके अशाच वेळेला आले जेव्हा मला व्रत सोडायचंय आणि सांगून गेलेत की मी येतो म्हणून, आणि आता येत नाही येत. मग ब्राह्मण काय म्हणले, असं करा, तुम्ही चरणामृत घ्या. तर हे सॉरी मला चष्मा खाली पडला बहुत, असू दे नाही लागणार आता. तर चरणामृत घ्या आणि चरणामृत प्यायल्यानंतर उपवास मोडल्याचं पण असतं आणि उपवास नाही मोडला असंही समजता येतं. एक ज्यांना असं वाटतं की आपण उपवास मोडला त्यांनी मोडला, आणि इतर माणूस म्हणतो की चरणामृत घेतलाय मग उपवास कसं काय मोडायचा. तसं आपण निर्जल एकादशी असते ते एक थेंब चरणामृत सकाळी गुरुपूजेला घेतात, त्याने उपवास नाही मोडत. तर ते उदाहरण सांगेल. तर हे दुर्वास मुनी तिथे खालती वाटच बघत होते असं काय होतंय. लगेच कळलं की असं काहीतरी होतंय आणि उठले आणि ताबडतोब रागारागाने तिकडे गेले. तर आचार्य या बाबतीत सांगतात की त्या काळामध्ये अमरीश महाराज इतके प्रसिद्ध होते की जेव्हा अमरीश महाराज यांनी एकादशीचा व्रत करायचा निर्णय घेतला ना, तेव्हा सगळ्या जनतेने पण तो निर्णय घेतला. म्हणजे इथे भारतात असं एक त्यावेळेला 2014ला एक मोदींची लाट आली होती, म्हणजे लाट म्हणतात नाही की लाट, मोदी वेव. मोदी म्हणतात की चला ठणठण वाजवा, सगळेजण ठणठण वाजवत आहे. मोदी म्हणले चला सगळ्यांनी गॅस वगैरे हे देऊन टाका, गॅस वगैरे द्या. लाट आहे ना ती. तशी त्या काळी अमरीश लाट होती, लाट. म्हणजे काय, राजा असं विचार करत होता. म्हणजे राजाने काय केलं, अच्छा व्रत करतात का, चला आपण पण व्रत करूया. अच्छा राजाने काय केलं, आता अशी लाट, उल्लेख आहे असा आचार्यांच्या कॉमेंट्रीमध्ये उल्लेख आहे. माशी जेव्हा लाट असते ना आणि सगळी भरभराट होत असते ना, तेव्हा मग काही लोकांच्या पोटात दुखतं. एक इतिहासकाराचं मध्ये प्रवचन ऐकत होतो, तो सांगत होता पोटदुखी हा फार जुना आजार आहे, फार जुना. सत्ययुगात सुद्धा पोटदुखी होती, त्रेतायुगात सुद्धा होती ही पोटदुखी. मग कोणाचं तरी पोट दुखलं, पण दुर्वास मुनींचं पोट दुखलं. अरे हा माणूस एक क्षत्रिय आहे, गृहस्थ आहे, ना याच्या आयुष्यात काही तपस्या आहे, ना याने कुठे जंगलात जाऊन तप केलंय. काय करतो, तर घरी नुसती विग्रहाची पूजा करतो बास, आणि एवढा उदो यांच्या नावाचा चांगला सरळ करतो मी याला बघतोच. त्याच्या मनात असा विचार आला म्हणून त्यांनी सगळं हे केलं. आणि मग काय केलं, बरोबर वाट बघितली ते उपवास मोडेपर्यंत, आणि अंतर्धानाने कळलं तर आता उपवास मोडलाय, अंतर्यामी शक्तीने कळलं. मग गेले लगेच. म्हणजे कसा काय उपवास मोडलास तू, मी अतिथी एवढा मोठा श्रेष्ठ इथे आलोय, तू उपवास मोडलास. काढला केस, टाकला खाली जमिनीवर रागारागाने. आता तपस्वी होते. जे कुठले व्यक्ती तपस्वी असतात त्यांचे केस खूप मोठे असतात म्हणून स्त्रियांचे केस मोठे असतात, कारण त्यांना आयुष्यात खूप तपस्या करायला लागते. मुलांना सांभाळायचं, नवऱ्याला सांभाळायचं. आपण मोठे केस घेऊन काय करणार, तपस्या तर काही करायची नाही. बरं असू दे, तो विषय वेगळा. तर केस टाकला खाली जोरात, आणि आला की राक्षस मोठा प्रगट झाला, आणि तो राक्षस धावून गेला. आता ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये एक गोष्ट विसरून गेले दुर्वास मुनी, एक गोष्ट विसरून गेले. काय विसरून गेले, की एकदा अमरीश महाराजांच्या अर्चनेला प्रसन्न होऊन विष्णू इतके प्रसन्न झाले होते की ते म्हणले होते की अरे राजा, मला माहिती आहे की तू इतका धार्मिक आहेस आणि तू इतक्या पूजा अर्चा वगैरे करतो, तर अशी वेळ येऊ शकेल की तू पूजा अर्चा करतोय आणि तुझ्या शत्रू धावून आला, आणि कारण तू पूजा अर्चा करतोय तेव्हा तू पटकन उठून जाऊ शकणार नाही शत्रूला विरोध करायला, म्हणून माझा मी सुदर्शन चक्र इथे ठेवून जातो. म्हणून सुदर्शन चक्र ठेवून गेले होते तिथे भगवान श्रीकृष्ण म्हणजे विष्णू, की जर असं काही झालं
की तुला उठून युद्ध करता येत नाही तर सुदर्शन चक्र तुला सांभाळून घे. हे दुर्वासमुनी विसरून गेले. झालं की जसं तो राक्षस आला बाहेर ताबडतोब पण सुदर्शन तिकडे आले. आता सुदर्शन समोर दोन मार्ग आहेत. एक मार्ग आहे की हा राक्षस आहे, हा राक्षस इथे याला उद्ध्वस्त करायला लागला आहे. आणि दुसरी व्यक्ती आहे दुर्वास मुनी, त्यांना पोटदुखी आहे. या राक्षसाचं कारण कोण आहे? हेच आहे. हा राक्षस तर केवळ कठपुतली आहे. या कठपुतलीचा मागचा सगळा जो आधार आहे हा कोण आहे? हे दुर्वास मुनीच आहेत. मग काय करायचं? राक्षसाला मारायचं का दुर्वास मुनीला मारायचं? सुदर्शनने काय केलं? पहिलं राक्षसाला मारलं आणि मग दुर्वास मुनींच्या मागे लागले आणि मग त्राहिमाम त्राहिमाम परिस्थिती करून सोडली. तसं पाकिस्तान पण कुटपुटली हो. जगातल्या मोठ्या मोठ्या देशांची तो पोटात दुखी आहे भारताची, ती केवळ कठपुतली आहे. त्यांनी पाठवला ब्रह्मराक्षस मारायला, मारले 26 लोक आपले निष्पाप, अतिशय क्रौर्याने मारले. मग आपण काय केलं पाहिजे? कठपुतलीला हे नाचणार आहेत त्यांच्या मागे धावायचं, राक्षसाच्या मागे धावायचं. याला म्हणतात आधी हरिकथा निरूपण, मग राजकारण आणि तिसरे सावधपण. आणि ही त्याची सुरुवात आहे. शृण्वताम स्वकथा हा कृष्ण. शृण्वता, आता इथे हे गमतीशीर वाक्य आहे बरं का, पण तो पहिला मुद्दा सगळ्यांना कळला. म्हणजे धडा शिकवलाच पाहिजे, पण ती धडा शिकवायची वेळ आणि धडा शिकवायची जागा ही शत्रू नाही ठरवणार. आता शिवाजी महाराजांचं उदाहरण सांगायचं परत. शिवाजी महाराज जेव्हा पन्हाळगडावर अडकून बसले होते आणि त्याला काय त्याचं नाव सिद्धी जौहर, त्यानं वेढा घातला होता पूर्ण, तेव्हा सिद्धी जौहराकडे अशा खूप लांब पल्ल्याच्या तोफा होत्या आणि तो तोफा टाकून तिथे तो हे करत होता किल्ल्यावर. त्या तोफा शिवाजी महाराज म्हणतात एवढ्या लांब तोफाच्याकडे आल्या कुठे? बघतात दुर्बिणीने, तर बघतात इंग्रजांनी प्रोव्हाइड केल्यात. तर इंग्रजांशी करार केला होता त्यावेळेला की तुम्ही स्वराज्यात व्यापार करू शकता पण स्वराज्याच्या विरुद्ध कुठलंही काम करायचं नाही, हा करार झालेला होता. शिवाजी महाराज म्हणले हा करार तोडला, या लोकांनी तोडला खरा. मग त्यानंतर पुढचं सगळं झालं, पण इंग्रजांवर आक्रमण केलं नाही बरं का. आधी मोडला आदिलशहालाच, पण इंग्रजांकडे डोळा ठेवून होते, त्याला सोडायचं नाही म्हणले. आणि मग एक दिवस ती राजापूरची वखार लुटली, चांगली लुटली. त्याच्यात तो माणूस सापडला, याने तो सौदा केला होता, त्याचं नाव काय विसरून गेलो मी, हेनरी क्लिफर्ड, काय नाव त्याचं, क्लिफर्ड काहीतरी, हेनरी क्लिफर्ड का असा काहीतरी तो व्यक्ती होता. तो सापडला, मग त्याला पकडला आणि कुठल्या, माझ्या मते गोव्याच्या कुठल्या तरी एका किल्ल्यामध्ये, समुद्री किल्ल्यात किंवा सिंधुदुर्ग असेल त्यावेळेला जो कुठला समुद्री किल्ला बांधलेला होता त्याच्यात त्याला ठेवला अडकून. त्याला काय शिक्षा दिली असेल त्या हेनरी क्लिफर्डला? त्याला रोज मुगाच्या डाळीची खिचडी खायला घातली. तो माणूस गयावया करायचा, हो मला एक अंडा खायला द्या, मला एक मासा खायला द्या, तुमच्या ते गोव्यामध्ये मी आहे, मला एक नाही, मुगाच्या डाळीची खिचडी. आणि तो माणूस मुगाच्या डाळीची खिचडी खाऊन अशक्त झाला. बघा काय लोक आहेत हे, कुठून आलेले लोक आहेत. आपण तर अशक्त लोकांना मुगाच्या डाळीची खिचडी खायला घालतात ते सुदृढ व्हावेत म्हणून. हा मुगाच्या डाळीची खायला खिचडी अशक्त झाला आणि मग तो गयावया करायला लागला, हो मला थोडं तरी काही खायला द्या, मला काहीतरी. मग शिवाजी महाराजांना पत्र पाठवलं किल्लेदारांनी, यो हा फार गयावया करतोय. शिवाजी महाराज म्हणले काय वाटतं तुम्हाला किती टिकेल? तो म्हणे फार काळ टिकणारा माणूस नाही हा, फार 1 महिना जगेल म्हणे, इतकं अशक्त झालंय, सोडून द्या म्हणे.
मग सोडला त्याला, तो सुरतेला गेला, कारण सुरतेवरनं बोट पकडायची होती, आणि तो माणूस सुरतेला मेला, इतका अशक्त झाला. मुगाच्या डाळीची खाई धडा शिकवला. बरोबर एक माणूस पकडला ज्याच्या मागे होता तोच माणूस पकडला, त्याला धडा शिकवला, आणि असा धडा शिकवला की आयुष्यभर लक्षात राहील. आणि कुठेतरी पुढे लोकांच्या याच्यामध्ये उल्लेख येतो, म्हणजे ही बातमी की ह्याला मुगाची डाळीच्या खिचडी खायला लागली आणि हा अशक्त होऊन मेला, ही बातमी पोर्तुगीजांमध्ये पसरली. आणि जेव्हा पोर्तुगीजांचं आक्रमण झालं आणि मराठे बोटीवर त्यांच्या लोकांना अरे पळा 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 म्हणले, हे मुगाच्या डाळीची खिचडी खायला घालतात, पळा इकडनं. बघा, म्हणजे कोणाला कुठल्या गोष्टीचा धाक बसेल, म्हणजे ठीक आहे, ह्यांच्याकडे AK-47 आहे, पळा पळा, ह्यांच्याकडे अणुबॉम्ब आहे, पळा पळा, पण ह्यांच्याकडे मुगाच्या डाळीची खिचडी आहे, पळा पळा. बघा किती सुज्ञ बुद्धी असेल, किती सुज्ञ बुद्धी असेल, विचार करा. का अशी सुज्ञ बुद्धी आली कुठनं? आधी हरिकथा निरूपण, आणि मग दुसरे ते राजकारण. आता सांग, सॉरी, हा मुद्दा झाला. मी काय सांगणार होतो याच्यानंतर अजून एक गोष्ट लक्षात नाही, विसरून गेलो. नाही, नंतर अजून एक गोष्ट, यशोन्मतां स्वकथा कृष्णामध्ये. बरं ठीक आहे, असू दे, नंतर आठवतच सांगतो. तर ह्या ठिकाणी आता अर्थात आपण आपल्या सगळ्यांसमोर हा भागवतमचा विषय मांडायचा आहे, तर कुठं तरी आपण रेफर केलं पाहिजे, म्हणून मी स्वामी प्रभुपादांचं एक लेक्चर ऐकलं या विषयावरचं. आणि त्या प्रभुपाद ज्या प्रकारे हा विषय मांडतात ते खूप सुंदर प्रकारे मांडतात, मला फार आवडलं तो. तर ते मी तुमच्या समोर सांगतो की प्रभुपाद कसं मांडतात. आणि हे जे आपण म्हटलं ना की स्त्रिया आणि संपत्ती आणि सावधपण, तोच पॉइंट प्रभुपाद त्याच्यात सांगतात. आणि प्रभुपाद म्हणतात एकदम असं सांगितलं जातं आणि म्हणतात मी फार काही सांगणार नाही, असं म्हणतात. खूप काही सांगितलं जातं आणि म्हणतात मी आता फार काही सांगणार नाही, पण म्हणतात इथे वृंदावनामध्ये सुद्धा बघा लोक आलेले आहेत, इथे येऊन अगदी राधाराणींच्या नावाचा जप करतात, वृंदावनात सेवा करतात, पण त्यांच्या मनातनं कामवासना काही जात नाही. आणि मग प्रभुपाद म्हणतात ह्या सगळ्या लोकांचं काय होतं? ते म्हणे असं अख्ख्या भारतात तुम्ही फिरा म्हणे सगळीकडे, म्हणतात सर्वात जास्त डुक्कर आणि माकडं तुम्हाला वृंदावनात दिसतात दिसायला, असं प्रभुपाद सांगतात ना तिथे. एवढा मोठा भारत देश आहे, वृंदावनात सर्वात जास्त माकडं काय आहेत म्हणे, बाकी ठिकाणी खूप माकडं का नाही आहेत, त्या माकडाचा त्रास का नाही आहेत? प्रभुपाद म्हणतात आपण शास्त्रामध्ये ऐकलंय म्हणजे वृंदावनामध्ये नलकुबेर आणि मणिग्रीव हे वृक्ष म्हणून उभे होते. आणि त्यांनी काय केलं होतं, नलकुबेर मणिग्रीवांची ती गोष्ट आहे, त्यांनी नारद मुनींच्या समोर तसेच उघडे आले होते. म्हणून भारतामध्ये ना ही प्रथा आहे की आपण नेहमी अंग कव्हर करतो. त्याच्या मागचं कारण हे आहे की जेव्हा तुम्ही आपलं अंग उघडं करताना तेव्हा गुरुचा अपमान होतो. नारद मुनी सर्वश्रेष्ठ गुरु आहेत, त्यांचा अपमान झाला त्या ठिकाणी. ज्यांना कोणा ज्योतिष समजतंय त्यांच्यासाठी तुमच्या प्रत्येकाच्या पत्रिकेत तुमचा जो गुरु असतो तो तुम्हाला अनेक गोष्टींपासून वाचवणारा असतो, तो तुम्हाला कधीच त्रास देत नाही, सर्वात सौम्य ग्रह आहे. पण जर तुम्ही हे असे उघडे दागडे फिरायला लागलात तर गुरुचा सगळा प्रभाव पूर्णपणे संपून जातो, मग सगळे तुम्हाला त्रास सुरू होतात आयुष्यामध्ये. म्हणून आपल्या संस्कृतीतच नाही येते उघडं फिरणं वगैरे. शरीर फक्त जे संन्यासी असतात, साधू असतात ते उघडे फिरतात, कारण त्यांनी सगळं जगच सोडलेलं आहे, त्यांना संसाराचीच काही. म्हणजे शुकदेव गोस्वामी आपण बघतो तर पूर्ण उघडेच आहेत ते भागवतांमध्ये, कारण ते या पूर्ण जगाच्या कल्पनेतनं पलीकडे गेलेले आहेत. परंतु हे असे नलकुबेर मणिग्रीव आले तसे नारद मुनी समोर, तसेच त्यांना शाप मिळाला की नाही तुम्हाला इथे झाड म्हणून राहावं लागेल. प्रभुपाद म्हणले त्या प्रकारे जे कोणी हे साधू संत असतात ते संत नसतात खरे, भोंदू साधू असतात, वृंदावनामध्ये येतात, पण त्यांना यांच्या कामवासनेवर नियंत्रण करता येत नाही. त्या सगळ्यांना इथे डुकराचा आणि माकडाचा जन्म मिळतो.
म्हणून वृंदावनामध्ये एवढे डुक्कर आणि माकड आहेत. मग डुकरासाठी माकडाला जन्म का मिळतो? कारण डुक्कर असताना ते कायम गटारामध्ये तोंड घालणे, तिथलं पाणी पिणे, कुठेही काही विष्ठा असते जमिनीवर पडली ती विष्ठा खाणे, ती विष्ठा खाताना ते पाणी पिताना वृंदावनची धूळ त्याच्या पोटात जाते आणि जे काही त्याचं पापकर्म आहे ते पूर्णपणे शुद्ध होतं, म्हणून त्याला तो जन्म मिळतो असं प्रभुपाद सांगतात. प्रभुपाद म्हणतात, परंतु जो व्यक्ती हरिकथेकडे आकर्षित झालेला आहे, ज्याच्या मनामध्ये हरिकथेबद्दल आतुरता आहे, त्याला मात्र असा त्रास सहन करावा लागत नाही. का? कारण म्हणतात की ही कामवासना असेल, पैशाचा लोभ असेल, संपत्तीचा लोभ असेल, राजकारणाचा लोभ असेल, एखाद्या माणसाला अनेक प्रकारचे वेगवेगळे आकर्षण आहेत. एखाद्या माणसाचा रागावर संयम नसेल, हे सगळे जे काही अभद्र आहेत, हे सगळे अभद्र कशामुळे निर्माण होतात? हे सर्व अभद्र हे शेवटी प्रकृतीच्या 3 गुणांमुळेच निर्माण होतात. आणि त्या प्रकृतीच्या 3 गुणांचा तुमच्या हृदयामध्ये जो प्रभाव आहे तो अतिशय खोलवर आहे. परंतु ह्याच्या मागे एक गुड न्यूज आहे. गुड न्यूज काय आहे? अरे, सर्वात जास्त घाण जिथे आहे ना, ती घाण साफ करणारा माणूस पण तिथेच बसलेला आहे. सर्वात जास्त घाण तुमच्या हृदयामध्ये आणि ती साफ करू शकणारा परमेश्वर तो पण तिथेच बसलेला आहे. तो फक्त तुमची संमती मागतोय. साहेब करू का साफ? रोज सकाळी येऊन विचारतो परमेश्वर, साहेब घाण जमले, साहेब साफ करू? तुम्ही म्हणता नाही रे, राहू दे जरा. मला खूप आनंद येतो त्याचा, जो घाणीचा जो वास होतो ना रोज, त्याच्याकरता तो मी जगतो, त्याच्याकरता तो मी काम करतो. आणि तू म्हणतो तो साफ करायचा आहे, थांब जरा आराम कर. कशाला साफ करतो? रोज येतो तो सकाळी विचारला, साहेब साफ करू? नको नको नको. म्हणून बघा की सर्व वेगवेगळे मोठमोठे देवता आहेत तो जगामध्ये. का असं असेल की भृगु मुनींनी विष्णूनच सांगितलं की हे सर्वश्रेष्ठ भगवंत आहेत? का सांगितलं? तुम्हाला एक अजून छोटी गोष्ट सांगतो आणि मग आपण संपूया. एकदा काय झालं, तुमच्यापैकी कोण कोण केदारनाथला गेलेत? आता हे नीट ऐका बरं का, म्हणजे याच्यातला कुठलाही चुकीचा समज करून घेऊ नका तुमच्या मनात. तर केदारनाथला तुम्ही बघाल तर तिथे शिवलिंग नाहीये, बरोबर आहे? तिथे असा एक डोंगरासारखा आकार आहे. तर ते काय डोंगरासारखा आकार? ती का रेड्याची पाठ आहे. बघा, रेड्याच्या पाठीवर ते असं नसतं जसं बैलाला असतं तसं, ते असं हे असतं, असं बाशिंग, हा काय वशिंग नसतं त्याला ते असं रेड्याच्या पाठीला वशिंग नसतं ना, रेड्याला असं नुसतं पाठ असते मागे. तर ती त्या रेड्याची पाठ आहे. मग तो रेडा काय आहे? तो शंकर रेडा कधी झाला? तर ह्याची कथा येते पुराणामध्ये की एकदा पांडवांनी भगवान श्रीकृष्णांना विचारलं की आता सगळे युद्ध झालं, एवढे सगळे लोक मारले गेले, अजून काही राहिलंय का करायचं? भगवान श्रीकृष्ण म्हणले, एक खूप महत्वाची गोष्ट राहिली तुमची, की हे युद्ध करण्यापूर्वी तुम्ही शंकराची परवानगी घेतली नाही. आपले मराठे युद्ध करताना काय म्हणायचे? काय म्हणायचे? हर हर महादेव. कारण शंकराची परवानगी घ्यावी लागते. विध्वंस करायचा, विध्वंस करणे ह्याचं काम रुद्राच आहे. रुद्र विध्वंस करतो, त्यामुळे रुद्राची परवानगी घ्यावी लागते. म्हणून हर हर महादेवच म्हणतात, हरे कृष्ण महामंत्र नाही म्हणत युद्ध करताना. हर हर महादेवच म्हणावं लागतं, कारण जाऊन युद्ध करायचं, तोडायचं ना सगळं, ते मोडायचंय. तुम्ही शंकराची परमिशन नाही घेतली. अजून एक प्रॉब्लेम झाला म्हणे, काय की शंकर कोण आहेत? भूतनाथ आहेत. आता आपल्या घरात तुम्ही जर बघितलं की तुमचं कुलदैवत कोण आहे विचारलं तर अधिकतर लोकांचं कुलदैवत हे शंकराचाच अवतार असतो सगळीकडे. का असं असतं? कारण शंकरापासून जनता निर्माण होते. शंकर आणि पार्वती हे सर्व जनतेचे आई वडील आहेत.
हे रुद्र आणि हे आपले सर्व. तरी आम्हाला आठवते गोष्ट, आम्ही विश्वनाथला गेलो होतो, काशी विश्वनाथ मध्ये, आणि तिथे विश्वनाथला बाबाच म्हणतात ते लोक. तर आम्हाला आठवतं तेव्हा मंदिर छोटं होतं, मी आणि माझी पत्नी आणि माझी मुलगी गेलो होतो तिथे बघायला, आणि ती गर्दी ना पूर्ण सगळी. ते दर्शनाच्या वेळेला गर्दीला मी थोडासा असा भरकटलो गेलो, आणि माझी मुलगी ओरडायला लागली, बाबा बाबा बाबा. तर तिथे एक भक्त होता, तो शांतपणे तिने मागे बघितलं, तो म्हणला, चिंता मत करो, बाबा आएंगे, बाबा सबको दर्शन देंगे. माझ्या मुलीला कळत नाही काय म्हणतो, बाबा आएंगे, बाबा दर्शन नाही, म्हणजे माझे बाबा तिथे आतमध्ये जाऊन गेले कुठे माझे बाबा. आणि मग अजूनही हसतात ते लोक ही गोष्ट आठवत. तर शंकराला बाबाच म्हणतो आपण, ते आपले वडील आहेत. आणि म्हणून त्यांना एक शंकराला नाव आहे, ते आहे भूतनाथ. भूतनाथ. सर्व भूत, त्या भूताचा अर्थ भूत नसतो फक्त, भूत म्हणजे घोस्ट नाही, सर्व भूत म्हणजे सगळेच प्रकृती, सगळ्याचे ते नाथ आहेत. आणि तुम्ही एवढ्या सगळ्या लोकांना संहार केलात, त्यांची परमिशन नको घ्यायला, त्यांना विचारायला नको तुमच्या मुलांना मारू का मी, वाईट असलेली पण त्यांचीच मुलं आहेत ना, तर परमिशन घेणं गरजेचं आहे. तुम्हाला बघा, जेव्हा बालाकोटचा स्ट्राईक झाला की नाही, तेव्हा मोदी पण केदारनाथला गेले होते बघा, परमिशन घेणं गरजेचं आहे. कोणालाही मारायचं असू दे, मग ते मारण्याच्या अतिरिक्त ते पण बघून त्यांचीच मुलं आहेत. तर ते गेले होते तिकडे केदारनाथला, बरोबर गेले होते, मला आठवते ही गोष्ट. तर म्हणून मग काय म्हणले पांडव की चला आता, तर भगवान श्रीकृष्ण म्हणले, म्हणून तुमच्यावर शंकर नाराज आहेत, तुम्ही जाऊन त्यांची माफी मागा, त्यांची तुम्ही आशीर्वाद घ्या, आणि मग खाली येऊन तुम्ही राज्य करा. मग गेले, आणि भगवान शंकर खरोखर नाराज झाले होते. त्यांना जसं कळलं की पांडव येत आहेत, ते एका ठिकाणी गुप्त झाले. त्या जागेचं नाव आहे गुप्त काशी. अजूनही तिथे केदारनाथ जाताना गुप्त काशीला तुम्हाला जावं लागतं. तिथे भगवान शंकर गुप्त झाले, त्यांना सापडत ना कुठे, अरे कुठे गेले सगळे, सापडे सापडे. मग कोणते सांगितलं की नाही, बहुतेक ते बद्रीनाथच्या इकडे कुठेतरी असतील बघा जवळ, तिथे गेले असतील. मग हे सगळे तिथे गेले बद्रीनाथच्या. तर बद्रीनाथच्या, खरं ना बद्रीनाथ आणि केदारनाथ जवळजवळच आहे, मध्ये फक्त एक डोंगर आहे, पण तो डोंगर हा म्हणजे असाध्यच आहे तो, म्हणून मग लांबनं जावं लागतं. तर तिथे ना असं मोकळं खूप मोठं असं एक पाश्चरिंग ग्राउंड, म्हणजे चरणी किंवा चरण्याची जागा, मोठं ग्राउंड असं तिथे होतं. आणि तिथे खूप सगळे असे वेगवेगळे प्राणी होते. एका गुप्तचराने सांगितलं पांडवांना की या इथेच कुठेतरी शंकर भगवान आहेत, आणि माझा असा अंदाज आहे की त्यांनी कुठेतरी प्राण्याचं रूप घेतलेलं आहे, आणि तिथे ते भगवंतांनी रेड्याचं रूप घेतलं होतं शंकराने. रेड्याचं कारण सापडू नये म्हणून गुप्त झाले होते. आता पकडायचं कसं पकडायचं? मग एका पांडवांनी क्लुप्ती लढवली, धर्मराजानेच, युधिष्ठिर महाराज. ते म्हणले, भीमा तू असं कर, 2 दगड आहेत, सगळ्या दगडांनी पूर्णपणे फेन्सिंग करून घेतलं पाहिजे. तर मोठे मोठे दगड लावून पूर्ण फेन्सिंग केलं एरियाचं. आणि बाहेर जायला एक छोटीशी जागा होती, तिथे मोठे 2 दगड ठेवले, आणि भीमाला म्हणले ह्या 2 दगडावर पाय ठेवून उभा राहा, असा 2 दगडावर 2 पाय ठेवून, आणि खाल्लं सगळ्या मी गुरांना बाहेर काढतो. आणि शंकर कधीच पायाच्या खालनं जाणार नाहीत, कारण त्यांचं स्थान इकडे डोक्यावर आहे. शंकर कधी, ते गुरु आहेत, शिवतत्व आहे, ते कधी पायाच्या खालनं जाणार नाहीत. तर अशा प्रकारे सगळ्या गुरांना बाहेर काढलं, एक रेडा गेला नाही बाहेर, सापडला. मग भीम लागले मागे त्यांच्या, रेडा पळायला लागला जोरात 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 जोरात, जो जोरात पळायला लागला भीम जोरात त्याच्या मागे पळायला लागला. शेवटी भीमाने रेड्याची शेपटी पकडली. शेपटी पकडताच तो रेडा जमिनीमध्ये घुसला आतमध्ये. मग भीम काढतोय बाहेर रेड्याला शेपटीने, रेडा आतमध्ये झालाय, भीम काढतोय, असं खूप मोठी काय म्हणतात रस्सी खेच. शेवटी त्या शेपटीला जोरात झटका दिला शंकराने, आणि ती सटकली हातातनं भीमाच्या, आणि त्या पूर्ण जो मोमेंटम असतो त्या मोमेंटमने भस्कन तो रेडा आतमध्ये गेला जमिनीचा. त्याचं फक्त पाठ बाहेर राहिली, आणि तोंड दुसरीकडे पर्वत फोडून बाहेर पडलं. तिथनं तोंड बाहेर पडलं. तिथे आज पशुपतीनाथ ज्योतिर्लिंग आहे.
आणि जिथं पाठ आहे तिथे आज केदारनाथचं ज्योतिर्लिंग. सांगायचा मुद्दा काय या सगळ्या गोष्टीचा, की शंकर सुद्धा पायाच्या खाली जायला तयार नाही. पण तुमच्या हृदयामध्ये इतक्या जन्मांची इतकी घाण बसलेली आहे, तिथे भगवान श्रीकृष्ण जायला मात्र पुढे मागे विचार सुद्धा करत नाहीत. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण सर्वात श्रेष्ठ आहेत. चैतन्य महाप्रभू म्हणतात ना, तृणादपी शुनीचेन तरोरी व सहिष्णू. कुठला आहे का अजून एक दैवत मला सांगा बरं, ज्याने हा श्लोक सांगितलाय. पण चैतन्य महाप्रभूंनी सांगितलंय अगदी 10,000 वर्षांकरता पुढे अनादी काळापर्यंत सर्व श्लोकांमधला सर्वश्रेष्ठ श्लोक आहे. इतके ठामपणे छाती ठोकून सांगू शकतात. का सांगू शकतात? कारण ते स्वतः पण त्याचं आचरण करतात. आणि सर्वात मोठं आचरण काय, की अनादी काळांपासून हृदयामध्ये अनेक प्रकारचे अभद्र घेऊन आपण फिरतोय, पण त्याचा काहीही त्या घाणीचा विचार न करता त्याच घाणीमध्ये बाजूला तिथे भगवंत बसलेले असतात परमात्मा रूपामध्ये. अजिबात विचार करत नाही की मला घाणीत जायचं नाही, मी वर राहणार आहे, मी इकडे राहणार आहे. विचार करत नाहीत. कितीही घाण असू दे, प्रत्येकाच्या हृदयात तिथे परमात्मा तितक्याच आतुरतेने बसलेला असतो. तो पण विचार करत असतो की अरे कधी बाबा हा सांगेल मला आता ठीक आहे साफ कर म्हणून. रोज सकाळी म्हणतो प्रभाते मनी रामचिंतित असावा, म्हटलंच आहे ना. रोज सकाळी प्रत्येकाला कुठे कुठे कॅसेट लागते, कुठे आपल्या पण तिथे एसटी स्टँडवर भक्ती संगीत लागतं, प्रभूजी परवा म्हणत होते. प्रत्येकाला सकाळी कुठं ना कुठं ते संकेत मिळतो की मला परमेश्वराचं नाव घ्यायचंय. पण आपण म्हणतो जाऊ दे साहेब, नको आज साफसफाई, थोडा मला एन्जॉय करायचा कचरा. पण जेव्हा व्यक्तीच्या मनात ती आतुरता निर्माण होते की हा ठीक आहे मला ही घाण साफ करायची, खूप दिवसापासून जमली हो, खूप कामादिनाम कठीण कटिधा पालिता दुर्निदेशास तेशाम जाता मई न करुणा न कृपा नोपशात. मी किती वर्षांपासून ही घाण मी साठवून ठेवली आहे. मला असं वाटतं की घाण आता मला ऐकायला लागेल, पण ती घाण मला त्रास देते खूप, तिला साफ केलं पाहिजे. आणि मग जेव्हा आपण हरिकथेकडे आकर्षित होतो आणि हरिकथा ऐकायची आपल्या मनामध्ये उत्कंठा निर्माण होते, तेव्हा काय होतं, इथे म्हटलंय हृदयंत. ते खूप छान म्हटलंय बरं का. हा हे मी सांगणार होतो, आता मला आठवलं. इथे म्हटलंय शृण्वतां स्वकथा. म्हणजे एखाद्याला वाटावं की एखाद्या माणसाला स्वतःबद्दलच्या कथा ऐकायला खूप आवडतात, तेव्हा सगळं चांगलं होतं. पण असं नाहीये. हा स्वकथा हा संबंध आहे ना, हा इथे पुढे हृदयंतस्थो ही अभद्र आणि विधुनोती, या विधुनोतीला केलेला संबंध आहे याचा. संस्कृतमध्ये ना शब्द कुठे टाकलेले असतात आणि जे मूर्ख लोक असतात त्यांना कळत नाही, ते त्याचा चुकीचा अनुवाद करतात. शृण्वतां स्वकथा म्हणजे भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात की स्वकथा, माझ्या कथा, माझ्या कथा हा माणूस ऐकतोय असं जेव्हा ते बघतात तेव्हा ते काय करतात, विधुनोती. ते स्वतः साफ करायला लागतात. ते हातामध्ये ब्रश पकडतात, एक टॉयलेटचा घाण पकडतात आणि काम सुरू करतात. ते हा विचार करत नाही की आता हे काम करायला किती वेळ लागेल साहेब. तुम्ही एखाद्या नोकराला सांगितलं चला हे साफ करा, ओ साहेब एवढी घाण साफ करायची वेळ नाही होणार, नाही जमणार मला, या जन्मात जमणार नाही साहेब एवढी घाण साफ करायला. भगवंत असं म्हणत नाहीत. ते सुरू करतात काम त्यांचं आणि त्यांना माहिती आहे की ही घाण एका जन्मात साफ होणार नाही एखाद्या वेळेस. मग त्याचीही सोय करतात गीतेमध्ये. मग काय करतात, अशा व्यक्तीला भगवान अर्जुन विचारतो ना गीतेमध्ये, अशा व्यक्तीचं काय होतं साहेब, याची घाण एका जन्मात साफ होत नाही. ते म्हणतात काही हरकत नाही, शुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो बीजायते. त्याला एका शुची घरात जन्माला घालतो मी. का अशा घरात जन्माला घालायचं? कारण त्या घरामध्ये हरिकथेचं कल्चर आहे. त्या घरामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारे हरिकथा सगळ्यांना ऐकायला मिळते. आता अजूनही कुठे घाला, चला शुची मी अमेरिकेत जन्माला घालतो, मी इथे जन्माला घालतो, कुठे जन्माला घालू शकतात. मग अशा प्रकारे जन्माला घालतात जेणेकरून त्याला कुठल्या ना कुठल्या प्रकारे हरिकथा ऐकायला मिळते. कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्या माणसाचा हरिकथेशी संबंध येतो. म्हणजे
एखादा जर काम करणारा व्यक्ती असेल, सर्वंट, तो काय म्हणेल, चला इथे रोज साफ करा, रोज साफ करा. मग एक दिवस साहेबांकडे जातो, साहेब साफ करायला जायचं का आज सकाळी? आणि मग आतनं उत्तर येत नाही. मग बायको बाहेर येते, म्हणते साहेब गेले. अरे बापरे, साहेब गेले होय, तर आता माझी सुट्टी आजपासून, कारण मला साफ करायला लावणारा माणूसच गेला. भगवान असं नाही करत. तुम्ही गेला, ठीक आहे, नेक्स्ट इयरला वाट बघतात ते, कधी परत येऊन सांगणार आहेत मला, त्या हरिकथेच्या कधी संदर्भामध्ये येतील आणि कधी सुरू करतील, ते वाट बघतात. म्हणून भगवान श्रीकृष्ण सर्वात श्रेष्ठ आहेत. ते अशी जागा स्वीकारतात जे पुस्तक कोणीही स्वीकारणार नाही. आणि म्हणून हा श्लोक फार महत्वाचा. मग ज्या व्यक्तीला भगवान श्रीकृष्णांचं हे रूप माहिती आहे, तो अजून कुठला धर्म का स्वीकारेल? तुमच्या धर्मामध्ये तुमचा देव फक्त ऑर्डर करतो ना, मारून टाका ह्या लोकांना, त्या लोकांना मारून टाका, हे लोक नास्तिक आहेत, हे लोक नरकात जाणार आहेत. अरे आमचा देव इकडे हृदयामध्ये बसून वाट बघतो, साफसफाई करतो, सफाई कर्मचारी होतो. ज्याला तुम्ही झाडूवाला आणि भंगी म्हणता ना, भगवंतांचं पण एक नाव भंगी आहे. का मारा? झाडू मारतात म्हणून नाही. त्यांच्या 3 भंग म्हणजे बेंट. भगवंतांना 3 भागात त्यांचा बेंट आहे बॉडीला, 3 फोल्ड बेंडिंग फॉर्म, त्रिभंगी स्वरूप. पण ते भंगी बोलतात, असा भंगी पण होतात, साफसफाई करणारा भंगी. का? बस त्यांचं प्रेम आहे. प्रेमाला ना काही लिमिट्स नसतात, तिथं काही डोकं चालत नाही. म्हणून मला एका वृंदावनमध्ये एका खूप मोठ्या माणसाने सांगितलं होतं की व्यवहार करताना डोक्याने करावा आणि भक्ती करताना हृदयाने करावी. आणि बरेचसे लोक हा मूर्खपणा करतात की ते व्यवहार हृदयाने करतात आणि भक्ती डोक्याने करतात. की मी आज देवाला मी किती देऊ म्हणजे मला किती मिळेल, म्हणजे हे काही हृदयाने केलेलं नाहीये. हृदयाने केलेलं म्हणजे काय? आता ती तुम्हाला माहिती आहे, ती जी फळं विकणारी बाई आली होती, तिने भगवान श्रीकृष्णांना फळं दिली लहानपणी. तिने डोक्याने विचार केला का की मी किती फळं देऊ म्हणजे मला किती धान्य मिळेल? नाही, तिने देऊन टाकलं सगळं, कारण ते हृदयाने केले. तर भगवंत पण हृदयानेच वागतात, ते तुमच्याशी डोक्याने वागत नाहीत. कारण प्रेमापोटीच सगळं चाललंय प्रकार. हे सगळं चाललंय हे प्रेमापोटीच तर चाललंय. हे हृदयामध्ये येऊन परमात्म्याच्या रूपामध्ये बसणं, जन्मजन्मांतर वाट बघणं, हे प्रेमापोटीच तर चाललंय प्रकार. डोक्याने केलं सुद्धा हे केलंच नसतं. म्हणून आपण भक्ती ही नेहमी हृदयानेच करायची असते, ही डोक्याने करायचीच नसते. त्यामुळे कधी तुमच्या मनामध्ये असं वाटलं अरे चला देऊन टाका, रे भक्त आहे, कशाला विचार करायचा, काही हरकत नाही. ते डोकं वापरतच नसतं. कधी कधी वापरावं लागतं व्यवहारामध्ये डोकं, पण कधी कधी भक्तीमध्ये देऊन टाक. तर असा ह्या श्लोकाचा आपण महत्व आहे की हृदयंतस्थो अबधराणी विधुनोती सुहृत्सता. जेव्हा अशा निर्मळ निरागस हृदयाने आपण भक्ती करतो तेव्हा तोच परमेश्वर आपल्या हृदयामध्ये सगळी घाण साफ करतो. होईल, कधी ना कधीतरी होईल, कारण ही सगळी घाण आपण कुठल्याही प्रकारचे तपश्चर्या, व्रत करून ती घाण आपण साफ करू शकत नाही, कारण ती खूप खोलवर गेलेली असते. इस्कॉनमध्ये पण तुम्हाला अशी भरपूर उदाहरणं दिसतील की अगदी मोठे संन्यासी, मोठे गुरु सुद्धा क्षुल्लक कारणावरनं पथभ्रष्ट होतात. आणि इस्कॉनच काय, जगातल्या कुठल्याही संस्थेमध्ये योगभ्रष्ट लोक होतात. कुठे ना कुठेतरी घाण असते, ती घाण साफ होत नाही. हा जो सफाई कर्मचारी आहे ना, जो वर्षानुवर्ष तुमची वाट बघतोय घाण साफ करायची, तो एकाच कामाकरता फक्त सुट्टीवर जातो, जेव्हा तुम्ही वैष्णव अपराध करता तेव्हा. मग तो म्हणतो साहब आज हमसे हमारा छुट्टी, अभी तुम और तुम्हारी घाण जो करना है करो, अभी मेरा छुट्टी. अभी जब आप वैष्णवों की माफी मांगोगे तब हम काम पे आएंगे, तब तक हमारा छुट्टी.
मग तिथे याच्यामध्येच म्हटलंय वाटतं, याच्यामध्ये अपराध रहित असा कुठेतरी शब्द होता बघा. तात्पर्यामध्ये होता का ह्याच्यामध्ये होता मला आठवत नाही. अपराध रहित मार्गाने जो कोणी भक्ती करतो त्याची घाण भगवंत साफ करतात, आहे की नाही? तर हेच आपण सगळ्यांना आता करायचं आहे रोज. अपराध रहित मार्गाने रोज थोडी 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 घाण साफ करायची. आणि सर्वात सोपा मार्ग काय की परमेश्वराच्या कथेंचा जिथे कुठे कथा असेल ती आतुरतेने ऐकायची. तुम्ही आतुर झालात की ते पण आतुर होतात घाण साफ करायला. एवढं सांगून मी आपला निरोप घेतो. हरे कृष्ण. ग्रंथराज श्रीमद भागवतम की, जगद्गुरु शिला प्रभुपाद की, बारामती इस्कॉन भक्तवृंद की. हरे कृष्ण. कोणास काही प्रश्न असतील तर आपण घेऊया, नाहीतर महाप्रसादी गोविंद आहे. आहे का प्रसाद नंतर सगळ्यांना? महाप्रसादी गोविंद कसं